नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर शरद पवार पालिका निवडणुकीत कोणता निर्णय घेतात याकडे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलंय। त्यातच आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पिंपरी चिंचवड आणि पुणे पालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांसोबत युती करणार असल्याची चर्चा आहे। तर मुंबईमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत युती करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान या सर्व चर्चांवरती शरद पवार आता काय भूमिका मांडतात हे महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी मवियासोबत येऊन लढावं असा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिला जाणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीमध्ये ही चर्चा झाल्याचं समजतंय। एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दत्ता धनकवडे यांनी थेट दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं जाहीर करून टाकलंय। लवकरच घोषणा होणार असल्याचं धनकवडे म्हणाले। यासोबतच तुतारीचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती लढणार असल्याचा दावा देखील धनकवडे यांनी केलाय। यावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। एकत्र निवडणूक लढवण्याबाबत माहिती नाही, आम्ही तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवणार आहोत, अशी प्रतिक्रिया ही जगताप यांनी दिली आहे। आम्ही आज जे आलो ते एकूणच पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा मला मॅनिफेस्टो दाखवायचा होता। त्याचबरोबर प्रचाराच्या संदर्भात मला काय काय मार्गदर्शन हवंय, जे काही एव्ही फॉर्म दिले जातात उमेदवारांना त्या संदर्भातली विनंती घेऊन मी आलो होतो। पण माझ्यासमोर अशा प्रकारे कुठल्या आघाडीचा चर्चा झाली नाही। जी चर्चा झाली ती साधक बाधक फक्त कुठल्या विषयावर आधारित आपण या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत एवढाच विषय आहे। या सर्व चर्चा सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवरून पवारांच्या पक्षातच विसंवाद आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून युतीसाठी स्थानिक पातळीवरती प्रस्ताव आल्याची माहिती पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिली आहे। तर दादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चाही नाहीत आणि तसा प्रस्तावही नाही, अशी प्रतिक्रिया ही सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। अनेक पक्षांच्या अनेक कार्यकर्ते असतात, उत्सुक असतात, त्यांची काही मतं असतात। त्याच्यामुळे काही टीव्हीवर बोलतात, काही आमच्या कुणाशी बोलत असतात। पण अधिकृत प्रस्ताव हा कुणात म्हणजे ना आम्ही दिला ना त्यांनी आम्हाला दिला। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचा आत्तापर्यंत काही चर्चा ना आम्ही त्यांच्याशी केली ना त्यांनीही आमच्याशी केली आहे। दोन्ही बाजूनी महाविकास आघाडीशी आमची चर्चा चाललेली, हा पहिला मुद्दा। आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीमधून चर्चा होत असताना अजित पवारांच्या बरोबर आमच्या स्थानिक पातळीवरच्या असलेल्या लोकांची महाविकास आघाडी म्हणून अजित पवारांनी यावं अशा प्रकारची पण मागणी आहे। त्याच्यावर प्रमोरचा प्रस्ताव कसा येतो आणि मग महाविकास आघाडी आणि अजितदादा गट असा एकत्र येऊन निवडणुकाला जाणार का, त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आघाडी करून लढणार का, हा विषय हा उद्यापर्यंत आमचा निकालात। हा प्रस्ताव नेमका कोणी दिलेला आहे की दादांसोबत एकत्र जाण्याबाबत? हा प्रस्ताव आम्ही पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे खालच्या अधिकार आम्ही खाली स्थानिक पातळीवर दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सत्ता राखणाऱ्या अजित पवारांनी पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला शह देण्यासाठी नवा डाव टाकल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांनी काँग्रेसची हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला असून त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटलांशी फोनवरून चर्चा केली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये संभाव्य आघाडीविषयी प्राथमिक चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। काँग्रेसने देखील अजित पवारांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे। आतापर्यंत या 2-3 दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून सेना उद्धवसाहेब ठाकरेंचा गट असेल, पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस, आम्ही जागांवर आता आज जवळजवळ आम्ही 15-20 प्रभाग पूर्ण केलीत। आता जर यांचा प्रस्ताव आला तर त्या अनुषंगाने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ते असतील, सिटिंग मेंबर असतील, या सर्वांचं पक्षाचं हित जपत असेल तर निश्चितच स्वागत करू। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप पेटलेल्या वादानंतर आता भाजप इथं स्वबळाच्या तयारीत असल्याची माहिती आहे। कल्याण डोंबिवलीमधील शिंदेंचे कार्यकर्ते भाजप फोडत असल्याचा आरोप होता। या वादावरती पडदा पडल्यानंतर आता भाजपकडून मात्र स्वबळावरती लढण्याची तयारी सुरू आहे। श्रीकांत शिंदेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप स्वबळाची तयारी करत असल्याचे संकेत हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिलेत। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप सर्व 122 प्रभागांसाठी तयार असल्याचं सूचक वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केले।
स्वबळाचा नारा दिला जाणार आहे कल्याण डोंबिवलीत. नाही, मी भाषण फार विचार करून दिलं. मी भाषण करताना मी असंही म्हटलं की कल्याण डोंबिवलीमध्ये 122 जागा आहेत आणि 10,000पेक्षा जास्त सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि ह्या सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येकाला असं वाटतं आहे, यापैकी बऱ्याच जणांना, की आपल्याला नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये गेलं पाहिजे. स्वाभाविक आहे हे वाटणं, परंतु या निवडणुकांकडे तुम्ही थोडंसं वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे. नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार की नाही असा सवाल आता उपस्थित झालाय. मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावरती होते आणि त्या दरम्यान राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ देखील भेटण्यासाठी गेले होते. मात्र गिरीश महाजन कोणतीही चर्चा न करताच मुंबईसाठी रवाना झाले आणि त्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. त्यामुळे युतीच्या चर्चेसाठी राष्ट्रवादीचे नेते अजूनही वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर आणि आधी काँग्रेसमध्ये असलेले रशीद मामू यांनी नुकतीच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मात्र त्यांच्या या प्रवेशाला ठाकरेंचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी विरोध केलाय आणि पक्षांतर्गत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशीद मामू यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरेंची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र गळाभेट घेण्यासाठी खैरेंनी विरोध केलाय. तुम्ही गळाभेट घेत असला तरी तिकीट मिळणार नसल्याचे चंद्रकांत खैरेंनी म्हटलं. दोघांच्या गळाभेटीचा व्हिडिओ हा आता समोर आलाय. पक्षाला फायदा की तोटा रशीद मामू? एकदम तोटा. कसा? 50,000 मतं हिंदूंचे गेले. आज प्रचार सुरू केला ते सोशल मीडियातून या सगळ्या भाजपवाल्यांनी किंवा बाकीच्यांनी. तो इथे आता सेनाभवनमध्ये घुसत होता आणि तो लगेच मला म्हणे मी हातात नाही केलं. चल फट, तू दंगल घडवली, आमच्या अंगावर दगडफेक केली आणि मग सगळे केलं ना, आम्ही ते विसरलो का? तुम्ही तिकीट मिळू देणार नाही? नाही, मी तिकीट नाही मिळू देणार. मिळालं तर मी तिकीट मिळू देणार नाही, इतकंच. मिळालं तर मिळणारच नाही. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. शिवडीमधील 3 प्रभागांवरून अडलेल्या जागा वाटपाची चर्चा ही पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवडीतील 2 जागा ठाकरेंच्या सेनेला तर 1 जागा मनसेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 वरून शिवसेना, ठाकरे आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना जागा हव्या आहेत तिथे रस्सीखेच सुरू आहे आणि जिथं पेच निर्माण झालाय तोच पेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून सोडवला जातोय. जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर ठाकरे बंधू लवकरच युतीची घोषणा करतील. खासदार संजय राऊतांनी पुन्हा काल राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथं दोघांमध्ये भेट झाली. तर तिकडे मनसे नेते बाळा नांदगावकरांनी देखील मातोश्रीवरती जात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे. ठाकरे बंधूंची युती कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याची माहिती मिळते. सध्या महापालिका निवडणुकीची लगबग ही राज्यभर सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या जागा वाटपासंदर्भामध्ये भेटीगाठी घेत आहे. त्यातच मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र लढण्याची चर्चा सुरू आहे. त्यावरती काल फडणवीसांनी खोचक अशी प्रतिक्रिया दिली. ऐकीव गोष्टींवरती मी कधीही बोलत नाही अशी फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ऐकीव गोष्टींवर मी कधीच प्रतिक्रिया देत नाही आणि आमचं एक तत्व पक्का आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे लढल्या जातात. मात्र राज्यामध्ये 3ही पक्ष आम्ही एकत्रित आहोत. आमची महायुती आहे. ही महायुती कायम राहणार आहे. 5ही वर्ष आमचं महायुतीचं राज्य राहणार आहे आणि 5 वर्षानंतरही जेव्हा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हाही आमची महायुतीच तुम्हाला पाहायला मिळेल. नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निकालानंतर काल वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नगरपरिषद आणि नगरपालिकांमध्ये कुठे कमी पडलो याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. येणाऱ्या महापालिका निवडणुकांचं सूत्र कसं असेल याचा देखील आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. तर या बैठकीला राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. नगरपरिषद निवडणुकांनंतर देखील महायुतीतील झालेली राजकीय कटुता अजूनही कायम असल्याचं दिसतंय. आमची दारं खुली होती, ती स्वतःहून बंद करण्यात आली. आता ती उघडण्याचा कुणीही प्रयत्न करू नये असा टोला शिवसेना नेते उदय सामंतांनी लगावलाय.
आम्ही कुठे तुम्हाला चर्चेला या असं निमंत्रण दिलं असा टोला देखील राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी सामंत यांना लगावलाय. भाईंदरमध्ये भाजपचे नेते अजय सिंग यांनी अधिकृतपणे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार परिषद घेत हा प्रवेश जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसेन यांनी भाजपवरती जोरदार टीका केली. याआधी ईव्हीएम मशीन, आधार कार्ड आणि प्रशासनातील अधिकारी सर्व त्यांचे आपले फक्त प्रभुराव. त्यामुळे आपण पूर्णपणे देवाच्या भरवशावरती असल्याचं हुसेन यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.